कोणाचं भलं झालं आहे बाबा. तर ते तर आहेच म्हणा. पण काय असतं की लग्न हे करणं समाजाचा एक भाग आपण त्याला म्हणू शकतो. तर अशाच एका कन्सेप्टवर आधारित एक नवीन मूव्ही आलेला आहे मित्रांनो आणि त्याच मूव्हीचा रिव्ह्यू आजच्या आपण व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर मित्रांनो, या मूव्हीचं नाव आहे कढीपत्ता. तर कढीपत्त्याचं काम काय असतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्या पण पदार्थामध्ये कढीपत्ता ॲड होतो तर त्या वस्तूची तो संपूर्ण टेस्ट वगैरे बदलून टाकतो, बरोबर की नाही? तर मित्रांनो, चला आपण बघूयात या चित्रपटाची कहाणी मला कशी वाटली, या मूव्हीमध्ये कोणत्या पॉझिटिव्ह साईड्स होत्या, कोणत्या निगेटिव्ह साईड्स होत्या आणि खरंच हा चित्रपट बघण्यासारखा आहे की नाही. तर मित्रांनो, ललित आणि मीरा या दोघांच्या लाईफवर आधारित हा चित्रपट आहे. एक लव्ह स्टोरी फॅमिली ड्रामा मूव्ही आपण याला बोलू शकतो. तर ललित आणि मीरा म्हणजे जसं की जेव्हा नवीन नवीन लग्न होतं तेव्हा सर्व ठीक असतं. हळूहळू एखाद्या व्यक्तीच्या सानिध्यात जास्त काळ राहिल्यानंतर त्याचे खरं रूप आपल्यासमोर यायला लागतं. तसंच यांचं देखील होतं. पहिल्यांदा सर्व काही ठीक असतं. हळूहळू नातं त्यांचं कोसळायला लागतं, कोलमडायला लागतं आणि त्या नात्यांमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून पण भांडणं होतात आणि एका लेवलला भांडणं इतके टोकाला जाऊन पोहोचतात की ते दोघं वेगळे राहण्याचा निर्णय घेतात. जेव्हा ते कोर्टामध्ये डिवोर्स फाईल टाकतात वेगळं होण्यासाठी, तेव्हा कोर्ट त्यांना बोलतं की 6 महिन्यांचा तुम्ही कूलिंग पिरियड घ्या. या 6 महिन्यांमध्ये तुम्ही एकत्र राहा आणि या 6 महिन्यानंतर पण तुमची जर केमिस्ट्री नाहीच जुळली तर त्याच्यानंतर जो निर्णय आहे ते कोर्ट देईलच. तर मित्रांनो, मीरा जी असती तिचे ललितबद्दल काहीतरी गैरसमज झालेले असतात. तर त्यामुळं त्यांच्या दोघांमध्ये जे भांडण नेहमी होत असतात. तर ज्या टायमाला हा कूलिंग पिरियड असतो आणि नाईलाजास्तव जे जेव्हा सोबत एकत्र राहायला लागतात तर त्या टायमाला दोघांचे पण एकमेकांप्रती असलेले जे गैरसमज आहेत तर ते काही हळूहळू दूर होतात आणि परत एकदा त्यांची जी केमिस्ट्री आहे ती परत एकदा जुळायला सुरुवात होते. तर हीच या मूव्हीची स्टोरी आहे की डिवोर्सपर्यंत गेलेलं नातं कशा पद्धतीने संवादाने, आत्मीयतेने आणि काळजीने पुन्हा एक बिल्ड होतं, पुन्हा नव्याने उभं राहतं. हाच या मूव्हीचा काय आहे सारांश आहे. तर मित्रांनो, परफॉर्मन्स जर बघितलं तर दोन्ही पण कलाकारांनी उत्तम भूमिका वगैरे केलेली आहे असं म्हणू शकतो. गाणे वगैरे पण व्यवस्थित आहेत, ऐकण्यासारखे आहेत, तर गाणे पण तुम्ही ऐकू शकता. कहाणी थोडीशी प्रेडिक्टेबल आहे. निगेटिव्ह साईड्सबद्दल जर बोलायचं झालं तर प्रेडिक्टेबल कहाणी आहे. नवीन काही शिकायला मिळत नाही, नवीन काही बघायला पण मिळत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की वन टाईम वॉच हा मूव्ही आहे. जास्त काही खास या मूव्हीमध्ये मला तर वाटलेलं नाही. तर मित्रांनो, तुम्ही पण एक हलका-फुलका फॅमिलीसोबत एक टाईमपास म्हणून या मूव्हीला एक वन वॉच तर देऊच शकता. बाकी तुमचं काय ओपिनियन आहे मला कमेंट्समध्ये सांगा. आपण त्या ठिकाणी चर्चा करू. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर निश्चितच चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.